अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला गुरुचरित्र वाचनाचे काय फायदे आहेत ते सांगणार आहे. तर बघा, गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदांची मान्यता दिली आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच हे गुरुचरित्र लिहिले गेले आहे. हे ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारची आधी व्याधी ना आजार याच्या वाचनाने नष्ट होतात. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद, चैतन्य, प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावर उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यावर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणी गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पुढीलप्रमाणे. तर बघा, पहिला अध्याय, नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. तर दुसऱ्या अध्यायामध्ये असं सांगितलं आहे, कालीबाधा व सर्व रोगबाधा नाहीसे होतात. तिसरा अध्याय, गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय चौथा, स्त्रीछलनाचा दोष जातो व सोहिताचे संरक्षण होते. पाचवा अध्याय, शारीरिक व्यंगे नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय सहावा, दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते. अध्याय सातवा, पंचमहापादी सर्व पातके नाहीसे होतात. अध्याय आठवा, बुद्धी माध्यम नाहीसे होतात, विवाह कार्य सुलभ होते. अध्याय नववा, सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10वा, नवस फळाला जातो, चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11वा, वाचदोष तसेच वेळ नाहीसे होते. अध्याय 12वा, संकट, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय 13वा, सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीसे होतात. अध्याय 14वा, प्राणघातक गटांतरांपासून संरक्षण लाभते. अध्याय 15वा, तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16वा, अधर्म्यांची निंदापमान केल्यांचा दोष दूर होतो. अध्याय 17वा, ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18वा, संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. अध्याय 19वा, भाग्यवृत्ती होते, सद्गुरूंचा लाभ होतो, त्रिस्थळी पुण्य लाभते. अध्याय 20वा, गुरुस्मरण करून मणिपूजा करीवो, गुरुचरणी तुझे पाप होईल, दुनी ब्रह्मा संबंध परिहरेल. अध्याय 21वा, मृत्यू भयापासून मुक्तता मिळेल. अध्याय 22वा, वांझपण दूर होते, बाळणीला चांगले दूध येते. अध्याय 23वा, पिचास बाधा नष्ट होते, राज्य मान्यता प्राप्त होते. अध्याय 24वा, भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लागते. अध्याय 25वा, अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टाळतात. अध्याय 26वा, शत्रू निष्भ्रम होऊन शरण होतात. अध्याय 27वा, गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते, विधानाचा छळ, दोषांची निवृत्ती ही दूर होते. अध्याय 28वा, वाईट कर्मांचे कर्मदोष दूर होतात, सप्तेश सापडतो. अध्याय 29वा, स्त्रीचरण दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30वा, कुमारिकांना इच्छित पतीचे प्राप्ती होते, सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31वा, पतीवर येणारे विघ्ने टळतात. अध्याय 32वा, वैधव्याचे दुःख टाळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33वा, वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34वा, प्राणसंकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय 35वा, हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36वा, चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37वा, मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्म प्राप्ती होते. अध्याय 38वा, निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39वा, सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40वा, कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
अध्याय 41 सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42 विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43 गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44 मनातील भ्रांती दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45 कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठा सफल होते, बुद्धी वाढते. अध्याय 46 चिंतांची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47 पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48 गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते, विघ्ने टळत. अध्याय 49 तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो व सर्व पापांचे समान होते. अध्याय 50 ग्रंथरोगी त्वचा नष्ट होते व शरीर सुख लाभते. अध्याय 51 सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52 श्रद्धेला चांगली फळ येतात. अध्याय 53 संपूर्ण ग्रंथाचे वाचनाचे फळ मिळते. तर असे आहेत 53 अध्यायांचे फलश्रुती. तर मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.